चला नमस्कार. पोलीस पाटील भरती जाहीर झालेली आहे. जिल्हा रत्नागिरी. तुमचा जिल्हा जर रत्नागिरी असेल तर लक्षात ठेवा, पोलीस पाटील भरती जाहीर झालेली आहे. संपूर्ण त्याची प्रक्रिया कधी आहे, लेखी परीक्षा कधीपर्यंत आहे, तुमची जाहिरात कधी येणार आहे, फॉर्म भरायला सुरुवात कधी असणार आहे, तुमची त्या ठिकाणी छाननी कधी होणार आहे, हॉल तिकीट कधी, सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. जर तुम्ही रत्नागिरीचे असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सविस्तर संपूर्ण माहिती पाहूया. तत्पूर्वी चॅनल नवीन आहेत, पटकन ती सबस्क्राईब करा, त्याची बेल आयकॉन प्रेस करा. आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे ते सुद्धा डाउनलोड करून घ्या. बघूया सविस्तर संपूर्ण. बघा, रत्नागिरी जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया 2026 कालबद्ध कार्यक्रम आणि अंमलबजावणीचं मार्गदर्शन त्या ठिकाणी आहे. आता तुमची जाहिरात झालेली आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं असेल, पोलीस पाटील भरतीचं तुमचं उद्दिष्ट, धोरण आणि प्राधिकरण, जिल्ह्यातील सर्व उपविभागातील पोलीस पाटलाची रिक्त पदे तातडीने भरणं. 2023 अखेर सुमारे 785 रिक्त पद आहे. किती रिक्त पद आहे टोटल? तो टोटल 785 रिक्त पद आहे. बघा किती, एक सेकंद. टोटल तुमच्या आहेत 785 रिक्त पद. कुठलं? रत्नागिरी जिल्हा. 785 एवढे त्या ठिकाणी पद रिक्त आहेत. म्हणजे एवढ्या पदाची ही भरती प्रक्रिया रत्नागिरी पोलीस पाटलाची होणार आहे. त्यानंतर धोरण आहे, संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात एकाच वेळी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्राधिकरण आहे, माननीय मंत्री गृह यांच्या सूचनेनुसार आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्या थेट आदेशान्वये तुमची पोलीस पाटील भरती रत्नागिरीची टोटल जागा आहेत 785. भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सविस्तर आता आपण जालना जिल्ह्याची पोलीस पाटील भरती केली, तिथं 257 प्लस पोलीस पाटील झाले. त्यानंतर आपण हिंगोली जिल्ह्याची पोलीस पाटील घेतली, तिथं साधारणतः 300 साधारण प्लस मध्ये पोलीस पाटील, आणि सगळ्यात जास्त पोलीस पाटील आपलं बीड जिल्ह्यामध्ये झालेले आहे. म्हणजे आपण साधारणतः 3 जिल्ह्याच्या पोलीस पाटील घेतल्यात आणि तिन्ही जिल्ह्यात साधारणतः एक 55% निकाल आपला जास्त आहे. म्हणजे पोलीस पाटील भरती तुम्हाला रत्नागिरीमध्ये व्हायचं असेल तर आज आणि आजच आपली बॅच जॉईन करून घ्या. बॅच जॉईन करा. याच्यामध्ये तुम्हाला फीस फक्त 990 रुपये ठेवलेली आहे. याच्यामध्ये तुमची लेखी परीक्षा 80 मार्काची, मुलाखत 20 मार्काची, अशी टोटल 100 मार्काची तयारी करून घेतली जाणार आहे. बघा, गणित बुद्धिमत्ता, मुलाखत असेल, सामान्य ज्ञान असेल, तुमचं जिल्हा विशेष सगळं शिकवलं जाणार आहे. चालू घडामोडीचं पगार किती आहे पोलीस पाटीला? तर सुरुवातीला तुम्हाला 15,000 पेमेंट आहे. त्याच्यात वाढ होईल का? तर होणार आहे, पण सध्याच्याला 15,000 मिळत आहे. हा नंबर 9552625563 9552629563 या नंबरला संपर्क करायचा आहे. ज्यांना रत्नागिरी पोलीस पाटीलसाठी पोलीस व्हायचा असेल त्यांच्यासाठी ही बॅच घेऊन आलेलो आहे. 3 जिल्ह्याच्या बॅच आपण यशस्वीपणे पोलीस पाटील प्रत्येक गावामध्ये घडवलेल्या आहेत. आणि आता रत्नागिरीची जाहिरात आली, त्यामुळे रत्नागिरी तुम्हाला पोलीस पाटील व्हायचं असेल तर आजच बॅच जॉईन करा, या नंबरला संपर्क करा. ओके, पुढचं बघूया. पोलीस पाटील पदाची अनिवार्यता आणि रिक्त पदाचे परिणाम त्या ठिकाणी दिलेले आहेत. ओके, पुढचं. पूर्वी स्थिती जुलै 2023 ला आजची उपविभागीय स्तरावर स्वतंत्र कार्यवाही केली जाणार आहे. बिंदू नामावलीनुसार पात्र उमेदवार न मिळाल्यास समस्या होत्या आणि प्रक्रियेत एक सूत्रतेचा अभाव होता. आता नवीन धोरण आहे, मार्च 2026 नुसार संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकाच वेळी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. निश्चितता अनिवार्य, कालबद्ध कार्यक्रम आहे. जिल्हाधिकारी कार्यालय यांचं थेट नियंत्रण असणार आहे. म्हणजे तुमची संपूर्ण पोलीस पाटील भरतीची प्रक्रिया, त्यामध्ये लेखी असेल, तुमची मुलाखत असेल, सगळा कंट्रोल हा जिल्हाधिकारी यांच्याकडे असणार आहे. जिल्हाधिकारी सविस्तर तुमची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. आता भरती प्रक्रिया जर पाहिलं असेल त्याच्यामध्ये टप्पे कोणकोणत्या टप्प्यामध्ये आहे? पहिली तुमची जाहिरात येणार आहे. नंबर 1 काय आहे? जाहिरात येणार आहे. नंबर 2, जाहिरातीमध्ये तुम्हाला अर्ज करायला संधी दिली जाणार आहे. ज्यांनी अर्ज केले त्या अर्जाची छाननी केली जाणार आहे, त्यांची यादी लागणार आहे, ज्यांनी पात्र अपात्र. त्यानंतर तुम्हाला हॉल तिकीट, प्रवेश पत्र तुमचं मिळणार आहे. प्रवेश पत्र आल्यानंतर तुमची लेखी परीक्षा होणार आहे आणि लेखीमध्ये 45% मार्क पडले पाहिजे. कितीपैकी? 80 पैकी 45% मार्क पडणारे सगळे मुलाखतीसाठी पात्र होतात. लेखीच्या नंतरचा टप्पा असतो तुमचा मुलाखतचा, आणि लेखी प्लस मुलाखत अशी दोन्ही एकत्र मिळून फायनल तुमचं पोलीस पाटील म्हणून सिलेक्शन त्या ठिकाणी केलं जातं. या प्रकारे तुमची पोलीस पाटील भरती प्रक्रिया राबवली जाते.
आता इथं तुम्हाला तारखा दिल्या, टप्पा 1 जाहिरात आणि अर्ज प्रक्रिया. म्हणजे तुमची जाहिरात कधी येणार आहे, तर बघा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा दिनांक आहे 6/4/2026, म्हणजे 6 एप्रिलला तुमची जाहिरात येणार आहे. त्यानंतर तुम्हाला अर्ज करायला वेळ दिलेला आहे 6 एप्रिल पासून ते 20 एप्रिल पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर अर्ज प्रक्रियेसाठी केवळ 14 दिवसाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. 14 म्हणजे 4 तारखेपासून तुम्हाला फॉर्म भरायला सुरू, 6 तारखेपासून 20 तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार, हा पिवळा पट्टा दिलेला आहे. त्यानंतर पुढची प्रोसेस आहे टप्पा 2 छाननी आणि प्रवेशपत्र वितरण. ज्यांनी फॉर्म भरले 20 तारखेला त्यांचे फॉर्मची छाननी होणार आहे. पात्र अपात्र यादी लागेल, त्याच्यामध्ये लेखी परीक्षेसाठी पात्र अपात्र यादी प्रसिद्ध केली जाणार 27 तारखेला, कधी, एप्रिलच्या. त्याच्यानंतर लेखी परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जातील 4 मेला तुमचे प्रवेशपत्र येणार आहेत, म्हणजे हॉल तिकीट येणार आहे एक्झामसाठी. एक्झाम कुठं असणार आहे, शक्यतो तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी असते. आता टप्पा 3 परीक्षा आणि अंतिम निवड प्रक्रिया कशा प्रकारे राबवली जाणार आहे, तर बघा लेखी परीक्षा तुमची 10 मे 2026 ला असणार आहे. 10 मेला तुमचं भविष्य असणार आहे. 80 पैकी जास्त मार्क घ्यावे लागणार आहे, तरच तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षा आणि मुलाखतीमध्ये केवळ 4 दिवसाचे अंतर असणार आहे. प्रशासकीय यंत्रणेने तात्पुरते हे बाळगणे अनिवार्य ठेवले. तुमची परीक्षा असणार आहे 10 मेला, तुमची मुलाखत असणार आहे 14 मेला, आणि झालं लेखी परीक्षा आणि मुलाखत दोन्ही एकत्र गुण करून तुमचं फायनल पोलीस पाटील म्हणून सिलेक्शन केलं जाणार आहे. हे संपूर्ण प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. याच्यामध्ये जर पाहिलं असेल महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 तो जो आहे त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. शासन निर्णय, गृह विभाग शासन निर्णय ऑगस्ट 2024 परिपत्रक आहे, संपूर्ण डिटेल माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. आता तुम्हाला फक्त काम करायचंय, काय काम करायचंय, हा नंबर लक्षात ठेवायचा आहे. या नंबरला आज आणि आत्ता संपर्क करायचा आहे. तो म्हणजे इथं लिहितोय 95 52 62 95 63, दिसतोय का? ओके, वरती लिहितो 95 52 62 9563 या नंबरला तुम्हाला करायचा आहे संपर्क. कशासाठी? जर तुम्हाला रत्नागिरी पोलीस पाटील व्हायचं असेल तर लवकर फीस भरा, बॅच जॉईन करा. कारण आपण 3 जिल्ह्याची यशस्वीपणे पोलीस पाटील भरती प्रक्रिया राबवली, नुसतीच राबवली नाही तर त्या जिल्ह्यामध्ये त्या गावात ते आज घडीला पोलीस पाटील म्हणून रुजू आहेत आणि त्यांना पेमेंट सुद्धा 15,000 मिळत आहे. म्हणजे जालना जिल्हा, हिंगोली जिल्हा आणि बीड जिल्हा 3 जिल्ह्याची पोलीस पाटील आपण घेतली. आता रत्नागिरी तुम्हाला व्हायचं असेल तर या नंबरला आज संपर्क करा. थांबतोय, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, जॉईन करूया. ठीक आहे, थांबतो.